नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल. सुनेत्रा पवारांच्या वाहनांचं सारथ्य केल्याप्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर अनिकेत तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण. राहुल नार्वेकर विरोधकांचं लक्ष, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. पक्षी गणनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महाराष्ट्रात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक, 3 नवीन पक्षी प्रजातींची भर. शरद पवारांबद्दल आदरच, पण विलिनीकरणाचं काय? आदित्य ठाकरे यांचा राज्यसभेच्या जागेवर दावा. आठवड्याभरात सोने चांदीच्या दराचा गुंतवणूकदारांना दिलासा, जागतिक घडामोडींचा प्रभाव कायम राहणार. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्ष, सुप्रिया सुळेंची खास पोस्ट. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवाची चाहूल, कोणकेरीचा थरारक हुडोत्सव तर सांगलीत रंगणार गिरोबा उत्सव. अपघातामागे बड्या नेत्याचा हात, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, तसंच नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही रोहित पवारांनी मागणी केली. मध्य महाराष्ट्र विदर्भात हलक्या पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर रब्बी पिकांचं नुकसान. नवी मुंबई विमानतळावर डीजीआर प्रणालीची सुरुवात, ई गेटद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू. राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नवी मुंबई राज्यात द्वितीय, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा बहुमान. अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देऊ नका, नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा स्पष्ट इशारा. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.